आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. किमान आधारभूत किमतींना शेतमाल खरेदी सुरू राहील असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आश्वासन. राज्यात कोविड-19 रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.88% आणि सिडनी येथील क्रिकेट सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया संघावर 6 गडी राखून विजय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. बाबासाहेबांनी घटनेद्वारे दाखवलेल्या मार्गावर चालत आर्थिक आणि सामाजिक न्याय, संधी आणि समता, बंधुतेच्या आदर्शाला साकारण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना म्हटलं. महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करतो. त्यांचे विचार आणि आदर्श लाखो लोकांना धैर्य देत आहेत. त्यांनी आपल्या देशासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर इथे येतो, परंतु कोरोनामुळं वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळं भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचं आणि संयमाचं दर्शन घडविलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील चैत्यभूमी इथं अभिवादन करताना केलं. नागपुरातही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण करीत अभिवादन केलं. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी नागपुरातील दीक्षाभूमी इथं गर्दी करू नये, घरूनच दर्शन करावं, असं आवाहन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केलं आहे. बाबासाहेबांना आपली विनम्र आदरांजली अर्पित करण्याकरता येतात, परंतु देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाने आणि नागपूर महानगरपालिका, महानगरपालिका यांनी दिलेल्या अटी व शर्तीचं पालन करा, आपापल्या घरीच राहा. पवित्र दीक्षाभूमी नागपूरच्या बाबासाहेबांच्या आदरांजली कार्यक्रमाला थेट प्रशिक्षण दीक्षाभूमी या युट्यूब चॅनलवरनं लाईव्ह आपल्याला घरी बसल्या बसल्या दिसेल. आपण ते पाहावं आणि बाबासाहेबांना आपापल्या विहारात घरीच विनम्र आदरांजली अर्पित करावी. डॉक्टर मधुकरराव वासनिक PWS कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कामठी रोड, नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरद्वारा लिखित जाती व्यवस्थेचं निर्मूलन या ग्रंथाचं आजच्या परिस्थितीत महत्त्व या विषयावर आंबेडकरी विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे इंग्रजी विषयाचे माजी विभाग प्रमुख डॉ. रंगराव भोगले यांनी आज व्याख्यान दिलं. ते म्हणाले, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा डॉ. आंबेडकर यांचा ग्रंथ उपयुक्त, महत्त्वपूर्ण असून त्याचा व्यवहारात कसा उपयोग होईल याकडे बाबासाहेबांचं लक्ष होतं. भारतीय चलन आणि वितरणासाठी सरकारवर अवलंबून न राहता स्वतंत्र संस्थेची निर्मिती व्हावी, असं त्यांनी सुचवलं होतं आणि त्यानुसार त्या काळी इम्पेरियल बँकेची स्थापना केली होती. नंतर ती रिझर्व्ह बँक म्हणून नावारूपाला आली. दरम्यान श्रोत्यांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील फिल्म डिव्हिजनच्या वतीनं बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जीवनचरित्रावर माहितीपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरचं प्रदर्शन फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि यूट्यूब चॅनलवर आज मध्यरात्रीपर्यंत बघता येईल. केंद्र सरकार पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत यंदा राज्यात आतापर्यंत विक्रमी फळबाग लागवड झाली असून या लागवडीसाठी डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत बाकी असल्यानं लागवडीखालील क्षेत्र आणि पर्यायानं फळांच्या उत्पादनातही भरघोस वाढ अपेक्षित आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग योजनेकडे वळू लागला असून आतापर्यंत राज्यातील सुमारे 26,500 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेत मोठ्या प्रमाणावर फायदे असल्याचं राज्यातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंच मोठ्या संख्येनं शेतकरी या योजनेत सहभागी होत असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं. फायझर या जगातील प्रमुख जैविक फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असून कोविड-19 लससाठी आपत्कालीन वापराची अधिकृतता मागितली आहे. कंपनीनं औषध नियामकांना सादर केलेल्या आपल्या अर्जात देशातील विक्री आणि वितरणासाठी लस आयात करण्याची परवानगी मागितली आहे. मूळ कंपनीनं ब्रिटन आणि बहरेनमध्ये अशी मंजुरी मिळवल्यानंतर फायझर इंडिया DCGI कडून देशातील कोविड-19 लसीसाठी आपत्कालीन वापराची अधिकृतता मिळवणारी पहिली फार्मास्युटिकल कंपनी बनली आहे. दरम्यान कंपनीनं औषध नियामकांना सादर केलेल्या अर्जात देशातील विक्री आणि वितरणासाठी लस आयात करण्याची परवानगी मागितली आहे.
शेतीविषयक नवीन कायद्यांवरील अडथळा संपविण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील 6व्या फेरीची चर्चा 9 डिसेंबर रोजी होणार आहे. काल नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी घेण्यात आलेल्या 5व्या फेरीची चर्चा निष्फळ झाली. दरम्यान या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी संघटनांना आश्वासन दिलं की किमान आधारभूत किमतीची यंत्रणा चालू राहील, त्यामुळं याविषयी शंका निर्माण करणं निराधार आहे. पुढे बोलताना कृषी मंत्री म्हणाले, सरकार ज्या तरतुदींवर शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे त्यांचे संभाव्य तोडगे काढेल आणि यामुळे शेतकऱ्यांचा निषेध लवकरात लवकर संपेल अशी अपेक्षा तोमर यांनी व्यक्त केली. दरम्यान केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं घाईघाईनं कोणाशी चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत, हे कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येनं शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबरला देशव्यापी बंदचं आयोजन केलं असून आंदोलनात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामील होऊ या कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी बंदला पाठिंबा देतील अशी माहिती राज्याचे इतर बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्यात काल 5,834 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत 17,15,884 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.88% झालं आहे. काल 4,922 नवीन कोविड बाधित रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 18,47,509 झाली आहे. सध्या राज्यात 82,849 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यभरात काल 95 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूची एकूण संख्या 47,694 झाली आहे. राज्यातला मृत्यूदर 2.58% एवढा आहे. भंडारा जिल्ह्यात आज 122 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10,123 झाली असून आज 63 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,150 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 90.78% झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 130 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 102 कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20,788 वर पोहोचली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 40 नवीन बाधित आढळून आलेत, तर 67 जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 8,228 जण बाधित आढळून आले आहेत, तर 7,731 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केलेल्या एका सल्ल्यानुसार सर्व खासगी दूरदर्शन प्रसारकांना जाहिरात स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात ASCIनं ऑनलाईन आणि कल्पनारम्य खेळांशी संबंधित जाहिरातींसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं अनुसरण करण्यास सांगितलं आहे. मंत्रालयानं कळविलं आहे की या जाहिरातींनी कायद्यानं प्रतिबंधित केलेल्या कोणत्याही कार्यात प्रोत्साहन देऊ नये. जलम, शेगाव तालुका बुलढाणा जिल्ह्यातील सुरभी संस्थेच्या महिला बचत गटानं गोधन दिवाळी उपक्रम हाती घेऊन 25,000 गोमय पंत्यांची निर्मिती आणि विक्री केली. सुरभी संस्थेचं बचत गट ग्रामीण महिलांना सक्षम बनवून त्यांना स्वावलंबी होण्यास प्रेरणा देत आहेत. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशानं यंदा गटानं 25,000 गोमय पंत्यांचं उत्पादन केलं असल्याची माहिती सुरभी फाउंडेशनचे प्रमुख उद्धव नेरकर यांनी दिली आहे. कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीत भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आजपासून पुढील 10 दिवस आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं घेतला आहे. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातून येणाऱ्या मानाच्या 3 दिंड्यांसमवेत प्रत्येकी केवळ 20 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. आगामी 14 तारखेपर्यंत माऊलींच्या संजीवन समाधीचा सोहळा चालणार असल्यानं 16 तारखेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. सिडनी इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या झटपट क्रिकेट सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा 6 गडी राखून पराभव केला. विजयासाठी 195 धावांचं उद्दिष्ट मिळालेल्या भारतीय संघानं ते 4 गडी गमावून पूर्ण केलं. 22 चेंडूत 42 धावा करणारा हार्दिक पांड्या सामनावीर ठरला. या विजयासोबतच भारतीय संघानं 3 सामन्याच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना सिडनीत येत्या 8 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. किमान आधारभूत किमतींना शेतमाल खरेदी सुरूच राहील असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आश्वासन. राज्यात कोविड-19 रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.88% आणि सिडनी येथील क्रिकेट सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया संघावर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.